नमस्कार, मी साटम. तुम्हाला गाणं माहिती असेल, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा टांगला, एका पिल्लासाठी 3 झोका झाडाले बांधला. हे गाणं माहिती आहे का तुम्हाला? माहिती असेल तर त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा. पण ह्या गोष्टीचा मी उल्लेख का करतोय ना, ते तुम्हाला आता कळेल. बघा, अर्बन विलेज कल्चर किंवा अर्बन विलेज आर्किटेक्चर ह्या सर्व गोष्टींमुळे काय होतं माहिती का, आपण स्वतःच्या त्या चौकटीमध्ये शहरातल्या पूर्ण गाव वसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये काय होतं, लोकांचा रिस्पॉन्स जास्त येतो. काहीतरी एक व्यक्ती करतो, त्यामागे प्रत्येकालाच वाटतं की असं माझं पण घर असावं आणि त्यासाठी मास प्रोडक्शन होतं या विलेज प्रोडक्टचं. ते प्रोडक्शन वगैरे काय होत नाही, तर या निसर्गामधलं हे झाड तोडून नेणार आणि घरात शोपीस म्हणून लावणार. तर फक्त ते शोपीस असतं, बाकी त्याच्यात काय अर्थ नसतो. म्हणजे ही जी अशी खुली हवा वाहते वगैरे ते तसलं काय नसतं. हे बघा, सुगरणीचं घरटं जगातील सर्वात बेस्ट आर्किटेक्ट असेल. म्हणजे कसं बनवलं असेल बघा ना, प्रॉपर अरेंजमेंट्स केलेले आहेत ह्याच्यामध्ये. थोडं जवळ घे ना. बघा, आतमध्ये प्रॉपर अशी डोली बनवलेली आहे. ही डोली दिसू शकते तुम्हाला. आणि किती कमी जागा आहे बघा. दिसताना हे एवढं मोठं दिसतंय पुरं. हे इथून खालून असणार, इकडून एक खड्डा, इकडून एक खड्डा असा असतो, जेणेकरून सापाला कन्फ्युजन करण्यासाठी बनवलेलं आहे हे. आणि ह्याच्यामध्ये बघाल ना तुम्ही, तर एकदम छोटीशी निमुळती जागा आहे. म्हणजे एक काठी जर आपण टाकली ना, तर केवढी जागा आहे ती बघते. जरी लेंथ आणि ब्रेथ बघितलं तरी एवढीशीच जागा आहे. म्हणजे तो पक्षी फक्त एकटा राहील किंवा त्याची छोटी छोटी अंडी राहतील आणि छोटी पिल्लं राहतील, एवढीच सुगरण पक्षीची हे घरटं आहे. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ही. पण लोक आजच्या जमान्यामध्ये काय करतात, घरामध्ये शो साठी ही सुगरणीची घरटं लावण्यासाठी कुठून रानातून काढतील. किंवा मग मास प्रोडक्शन कसं होईल, इतकी घरटी पडलेली वगैरे तुम्हाला सापडणार नाही मोठ्या प्रमाणावर. मग त्यावेळेला झाडावरची तोडून लोक विकतात घरटी. हे चुकीचं आहे. तर हे मला इथे पडलेलं दिसलं म्हणून वाटलं तुमच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर करा. बघा, दहशतवादामुळे भारताला खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होता, मला माहिती आहे. पण हाही एक प्रकारचा दहशतवादच आहे, जो आपण पर्यावरणा विरोधात करतो. म्हणजे आपणही एक प्रकारे दहशतवाद. तर ह्या गोष्टी आपण रोखल्या पाहिजेत. शहर तिथे शहर ठेवलं पाहिजे, गाव तिथे गाव राहिलं पाहिजे. नाहीतर काय होणार माहिती आहे का, एक दिवस सर्व गोष्टी म्युझियम सारख्या आपल्या घरात असतील, पण त्यांचा प्रॅक्टिकली आपल्याला काहीच उपयोग नसेल. इतकं मात्र खरं आहे. बाकी हर हर महादेव.